श्रोते हो, मी माझ्या एका कवितेमध्ये लिहिलंय की आताशा डोळ्यात तुझ्या जुने प्रेम दिसू लागले. आताशा डोळ्यात तुझ्या जुने प्रेम दिसू लागले. कैक दिवसांनी मन माझे नव्याने पुन्हा हसू लागले. आताशा डोळ्यात तुझ्या जुने प्रेम दिसू लागले. कैक दिवसांनी मन माझे नव्याने पुन्हा हसू लागले. तू सामावली श्वासातनी, तू सामावली श्वासातनी जीवनी सप्तरंग भरले. तू सामावली श्वासातनी जीवनी सप्तरंग भरले. सांग सखे आता माझ्यात, सांग सखे आता माझ्यात माझे मी पण कुठे ग उरले. सांग सखे आता माझ्यात माझे मी पण कुठे ग उरले. माझे मी पण कुठे ग उरले. तर तू श्वासात आहे आणि त्यामुळे माझं मी पण जे आहे ते हरवलेलं आहे. या अनुषंगानेची ही माझी रचना होती आणि मी माझ्या दुसऱ्या एका कवितेमध्ये लिहिलं आहे की अवघड होते वाट धुके दाटते घनदाट. अवघड होते वाट धुके दाटते घनदाट अशीच राहू दे नात्यांची आपल्या रेशीम गाठ. अवघड होते वाट धुके दाटते घनदाट अशीच राहू दे नात्यांची आपल्या रेशीम गाठ. सखे मन माझे कधी जाणशील का ग, सखे मन माझे कधी जाणशील का ग. मी रुसल्यावर कधी म्हणवशील का ग. सखे मन माझे कधी जाणशील का ग. मी रुसल्यावर कधी म्हणवशील का ग. तू सोबत असल्यावर असते हिरवळ, तू सोबत असल्यावर असते हिरवळ. तुझ्या अस्तित्वाचा आहे मजवर दरवळ. तू सोबत असल्यावर असते हिरवळ. तुझ्या अस्तित्वाचा आहे मजवर दरवळ. विरहाच्या या कातर क्षणांमध्ये हरवशील का ग. विरहाच्या या कातर क्षणांमध्ये हरवशील का ग. अश्रूंचा अणावर बांध अडवशील का ग. अश्रूंचा अणावर बांध अडवशील का ग. मी पुढं असं लिहिलंय की 6 ऋतूंचे असतील 6 सोहळे, 6 ऋतूंचे असतील 6 सोहळे. तुझ्या प्रेमाच्या ऋतूंचे लोभस रूप वेगळे. 6 ऋतूंचे असतील 6 सोहळे. तुझ्या प्रेमाच्या ऋतूंचे लोभस रूप वेगळे. जीवनाच्या पानगळीला सखे फुलवशील का ग. जीवनाच्या पानगळीला सखे फुलवशील का ग. माझ्या श्वासा, माझ्या श्वासा नव्या अंकुराचे कारण सांगशील का ग. नव्या अंकुराचे कारण सांगशील का ग. सखे मन माझे कधी जाणशील का ग. मी रुसल्यावर कधी म्हणवशील का ग. मी रुसल्यावर कधी म्हणवशील का ग. श्वासा मी रुसल्यावर कधी म्हणवशील का ग. तर ही माझी एक रचना होती आणि या माझ्या रचनांनंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या अप्रतिम सुंदर अशा ज्या रचना आहेत त्या सुंदर सुंदर रचनांकडे आपण वळूयात आणि त्या शृंखलेमधल्या पुढच्या रचनेकडे म्हणजे चारोळीकडे आपण वळूयात. आणि ज्या सुंदर अशा चारोळीमध्ये विद्याप्रकाश माने मॅडम लिहित आहेत शब्दसुमने मंच मंगळवेढा इथून. विद्याप्रकाश माने मॅडम यांनी शब्दसुमने मंच मंगळवेढा जिल्हा सोलापूर इथून लिहिलंय की तुझ्या शब्दांनाच सजवले श्वास तू माझा झाला. तुझ्या शब्दांनाच सजवले श्वास तू माझा झाला. जाणले तुला हृदयाने, जाणले तुला हृदयाने. तना मनात गारवा रंगला, तना मनात गारवा रंगला, गारवा रंगला. वाह. तर तुझ्या शब्दांनाच सजवले आणि श्वास तू माझा झाला. खूप अप्रतिम आणि सुंदर भावस्पर्शी भाव मांडणारी ही मॅडमची चारोळी होती. आणि या सुंदर अशा चारोळीनंतर पुढच्या एका रचनेकडे वळूयात ज्यामध्ये आशू या नावाने मॅडम लिहितात. अश्विनी सागर मेहता मॅडम यांनी पुणे इथून लिहिलं आहे. आशू या नावाने अश्विनी सागर मेहता मॅडम पुणे इथून लिहितात की जीवनी हरघडी श्वास तू माझा, जीवनी हरघडी श्वास तू माझा. अंतरी रुजलेला विश्वास तू माझा. वाह. अंतरी रुजलेला विश्वास तू माझा. फिरते तुझ्याच भोवती वर्तुळासम, फिरते तुझ्याच भोवती वर्तुळासम. सदैव नवचेतना देई व्यास तू माझा, सदैव नवचेतना देई व्यास तू माझा. जगता नाही फक्त ध्यास तू माझा, जगता नाही फक्त ध्यास तू माझा, ध्यास तू माझा. वाह.
तर खूप अप्रतिम सुंदर असे समर्पणाचे भाव असलेली ही रचना होती की जीवनाच्या प्रत्येक घडीमध्ये तू माझा श्वास आहेस, अंतरी रुजलेला तू विश्वास आहे आणि मी तुझ्याच भोवती वर्तुळासम फिरते आणि तू नवचैतन्याचा व्यास आहेस, तू ध्यास आहेस. आणि खरंच की जी व्यक्ती आपला श्वास असते, जी व्यक्ती आपली जिवलग असते, त्या व्यक्तीच्या भोवतीच आपण वर्तुळासम फिरत असतो. त्या व्यक्तीचा सहवास लाभावा, त्या व्यक्तीशी बोलता यावं, त्या व्यक्तीची सोबत मिळावी म्हणून आपलं मन सदा धडपडत असतं. आपल्याला असं वाटत असतं की ती व्यक्ती कायम आपल्यासोबत असावी. आपल्याला असं वाटत असतं की त्या व्यक्तीची जी चेतना आहे, ऊर्जा आहे, त्या व्यक्तीच्या सोबत राहिल्यानंतर जी मनाला प्रसन्नता लाभते, ती प्रसन्नता अविरतपणे राहावी. खूप अप्रतिम सुंदर असा विश्वास देणारी, सुंदर असा श्वास मांडणारी मॅडमची ही रचना होती. आणि पुढच्या एका रचनेमध्ये म्हणजे चारोळीमध्ये प्रमोदनं सूर्यवंशी सर लिहित आहेत मुंबई येथून. प्रमोदनं सूर्यवंशी सरांनी मुंबई येथून लिहिलं आहे की अवतीभोवती सदा मला होतो तुझाच खरंच भास. अवतीभोवती सदा मला होतो तुझाच खरंच भास. या शरीरात असते तू अखंड, या शरीरात असते तू अखंड. जसा आत्मा माझा तू श्वास, जसा आत्मा माझा तू श्वास, तू श्वास, तू श्वास. वाह वाह. खरंच की तू अवतीभोवती सदा असते आणि सारखा तुझा मला भास होतो आणि या शरीरात तू अखंड अशी असते. जणू काही हे आत्मा जो आहे तो माझा आहे, परंतु हा चालणारा जो श्वास आहे तो तू आहेस. आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीचं आपल्यावर उत्कट असं प्रेम असतं, एखाद्या व्यक्तीवर आपण उत्कट असं प्रेम करत असतो. असं म्हटलं जातं की लव इज द स्पॉन्टेनियस फिलिंग, ज्याला आपण म्हणतो की स्पॉन्टेनिटी जी असते त्यामधले जी गहिरेपण असतं, जी डेप्थ असते प्रेमाची, तर ती डेप्थ जेव्हा माणूस पार करतो, त्या प्रेमाच्या गहिराईमध्ये जेव्हा माणूस उतरतो आणि जेव्हा एकमेकांवर अतिउच्च टोकाचं प्रेम करायला लागतात, तेव्हा अवतीभोवती सदा त्या व्यक्तीचा आपल्याला भास होतो. आणि एवढंच नाही तर जसं सरांनी म्हटलं आहे की ती व्यक्ती आपल्या रोमरोमामध्ये बसलेली असते, त्या व्यक्तीची प्रत्येक गोष्ट आपल्याला आवडत असते, त्या व्यक्तीला गुणदोषासहित स्वीकारलेलं असतं आणि आपल्याला त्या व्यक्तीच्या प्रत्येक गुणांवर भाळावंसं वाटत असतं. आणि त्यामुळं ती व्यक्ती आपल्याला आणखी प्रिय होत जाते. कारण असं म्हटलं जातं की नात्यामध्ये जर आपण गुणदोषांना दुर्लक्षित करत करत नात्यांचा प्रवास करत राहिलो तर जीवन सुंदर होतं, नातं सुंदर होतं, नातं फुलतं, नातं दृढ होतं. परंतु जर आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जर गुणदोष आणत राहिलो तर मात्र नातं हे टिकत नाही. जसं सरांनी म्हटलं आहे की या शरीरात तू अखंड असते आणि आत्मा जरी माझा असला तरी तू श्वास आहेस. आणि कोणाचा तरी श्वास बनणं ही खूप मोठी गोष्ट असते. कारण कोणीच आपल्या काळजाच्या कप्प्यामध्ये सहजासहजी कोणाला जागा देत नाही. कारण काळजाच्या कप्प्यामध्ये एकच व्यक्ती असते आणि त्याच व्यक्तीची ती जागा अबाधित असते. त्यामुळे जर कोणी तुम्हाला काळजाच्या कप्प्यामध्ये जागा दिलेली असेल, कोणी तुम्हाला श्वास म्हणत असेल, तर निश्चितपणे त्या व्यक्तीचा सन्मान करा, त्याच्या भावनांचा सन्मान करा, त्याच्या प्रेमाचा सन्मान करा आणि त्या व्यक्तीला जपा. कारण अशी माणसं ही दुर्मिळ असतात, नाही का. खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन 4च ओळीमध्ये सरांच्या या रचनेमध्ये होतं. आणि पुढच्या एका रचनेकडे वळूयात, ज्या सुंदर अशा रचनेमध्ये सौ भारती सावंत मॅडम लिहित आहेत खारघर नवी मुंबई येथून. सौ भारती सावंत मॅडम यांनी खारघर नवी मुंबई येथून लिहिलं आहे की श्वास तू माझा ध्यास तू माझा, देवा विठुराया भास तू माझा. वाह. श्वास तू माझा ध्यास तू माझा, देवा विठुराया भास तू माझा. मॅडम पुढाच लिहित आहेत की वाटते मजला जपू जपू तव नाम, वाटते मजला जपू तव नाम, हृदयात वसुदे पंढरीचे धाम, हृदयात वसुदे पंढरीचे धाम, पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. वाह वाह वाह. आणि खरंच की विठुराया हाच एक ध्यास आहे, विठुराया हाच एक भास आहे. आणि असं वाटतं की कायम तुझं नाम जपावं आणि हृदयामध्ये जे आहे ते पंढरीचं धाम वसावं. अप्रतिम भक्तिरचना.
आणि जसं की आपल्याला माहीत आहे की अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत विठुराया, पांडुरंग, माऊली. आणि जसं की मी मागच्याही शोमध्ये म्हटलं होतं की विठुरायाच्या चरणाला आपण आपल्या मस्तकाचा स्पर्श करून आपण दर्शन घेऊ शकतो. म्हणजे डायरेक्ट मूर्तीच्या पायावर डोकं ठेवण्याचं जे भाग्य आहे ते काही मोजक्याच देवांच्या बाबतीत, मोजक्याच मंदिरांच्या बाबतीमध्ये आहे. त्यामधलं हे आराध्य असं दैवत विठुराया. आणि त्या विठुरायाचा ध्यास, त्या विठुरायाचा भास आणि पंढरीचं धाम जे आहे ते हृदयात वसू दे असे आशिष मागणारी मॅडमची ही अप्रतिम शब्दांकन असलेली रचना होती. आणि जसं की मी माझ्या एका 8 अक्षरांच्या 2 चरणखंड असलेल्या अभंगामध्ये लिहिलं होतं की पांडुरंगा वारीला मी पंढरीशी पायी आलो, पांडुरंगा वारीला मी पंढरीशी पायी आलो, तुझ्या दर्शनात मोक्ष, तुझ्या दर्शनात मोक्ष, धन्य धन्य झालो, तुझ्या दर्शनात मोक्ष, धन्य धन्य झालो. तर 8 अक्षरांचे 2 चरणखंड असलेल्या हा एक माझा छोटासा अभंग. आणि दुसऱ्या याच चरणखंडातल्या अभंगामध्ये मी लिहिले की भाग्य माझे उजळले स्वर्गसुख हे लाभले, भाग्य माझे उजळले स्वर्गसुख हे लाभले, कर श्रद्धेने जुळले विठू मजला दिसले, कर श्रद्धेने जुळले विठू मजला दिसले, विठू मजला दिसले. तर या माझ्या काही भक्तिरचना. आणि याबरोबरच आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर आणि अप्रतिम अशा रचनेकडे आपण वळूयात. आणि त्या सुंदर आणि अप्रतिम अशा रचनेमध्ये मानिनी या नावाने मॅडम लिहितात. आरती धडे मॅडम यांनी भोसरी पुणे येथून लिहिलंय. मानिनी या नावाने आरती धडे मॅडम यांनी भोसरी पुणे येथून लिहिलंय की जाणता अजाणता सारे हे घडते, सोबत तुझी कशी अंगवळणी पडते. जाणता अजाणता सारे हे घडते, सोबत तुझी कशी अंगवळणी पडते, क्षणविरहाचे जीवाची उलघाल ठरते, क्षणविरहाचे जीवाची उलघाल ठरते, तुला वजा करता शिल्लक काय उरते, तुला वजा करता शिल्लक काय उरते, कटू स्मृतींची आज होळी करते, कटू स्मृतींची आज होळी करते, आयुष्यावर नव्याने प्रेम जडते. वाह, आयुष्यावर नव्याने प्रेम जडते, हृदय सागराला प्रेमाचे येते भरते, हृदय सागराला प्रेमाचे येते भरते, तू माझा श्वास हे जेव्हा कळते, तू माझा श्वास हे जेव्हा कळते, हे जेव्हा कळते. वाह वाह वाह. आणि खरंच की जाणता अजाणता सारे हे घडते, सोबत तुझी कशी अंगवळणी पडते. आणि असंच होतं प्रेम, हे असंच आहे की जाणता अजाणता त्या व्यक्तीची सवय, त्या व्यक्तीची सोबत, त्या व्यक्तीबद्दलचं आपलं प्रेम हे अंगवळणी पडून जातं, त्या व्यक्तीशिवाय जगणं मुश्किल होऊन जातं. आणि जेव्हा विरहाचे क्षण येतात ते विरहाचे क्षण अतिशय जीवघेणे क्षण असतात. त्या क्षणांना मॅडमनी पहिल्या 4 ओळीमध्ये सजवलेलं होतं. आणि मॅडमनी जेव्हा हे विरहाचे क्षण असतात त्यावेळी प्रत्येकाच्या मनाची अवस्था काय होते याबद्दल शेवटच्या 4थ्या ओळीमध्ये लिहिलेलं आहे की तुला वजा करता शिल्लक काय उरते. आणि खरं आहे की जेव्हा आपण आपल्या श्वासांना वजा करतो तेव्हा काहीच उरत नाही, कारण ती व्यक्ती म्हणजे आपला श्वास असते. तेव्हा त्या व्यक्तीशिवाय जगणं, त्या व्यक्तीच्या सोबतीनं जगणं, या दोन्हीमध्ये खूप मोठा फरक असतो. एक हा प्रेमाचा प्रवास असतो, आनंदाचा प्रवास असतो, उल्हासाचा प्रवास असतो, एक सुंदर असा जीवनाचा प्रवास असतो. आणि दुसरी जी बाजू असते ती दुसरी बाजू अत्यंत कटू आणि वेदनादायी असा तो अनुभव असतो. दुःखांचा डोंगर कोसळतो, मन आतून खचून जातं आणि जे विरहाचे जे भाव असतात अंतर्मनामध्ये ते माणसाला पोखरून काढतात, नाही का. परंतु याचं उत्तर शोधण्याचा शेवटच्या 4 ओळीमध्ये मॅडमनी प्रयत्न केलेला आहे. आणि जसं मॅडमनी म्हटलेलं आहे की कटू स्मृतींची आज होळी करते, आयुष्यावर नव्याने प्रेम जडते. जर मनातल्या कटू आठवणी, मनातल्या ज्या वेदनादायी गोष्टी आहेत त्यांना जर आपण झुगारून टाकलं तर आपलं आयुष्यावर नव्यानं प्रेम जडतं. खूप सुंदर आयुष्य आहे. एकदा डोळे उघडून तर पहा, अवतीभोवती खूप साऱ्या आनंदाच्या गोष्टी आहेत, खूप साऱ्या सुखासमाधानाच्या गोष्टी आहेत, खूप सारे लोक असे आहेत जे तुम्हाला आनंद देतील, तुम्ही त्यांना आनंद द्याल आणि सुखाची आनंदाची जी निर्मिती आहे
ती एकमेकांच्या सहकार्याने करता येईल. प्रत्येक क्षणांचा उत्सव करता येईल. फक्त एकदा डोळे उघडून आपण पाहण्याची गरज असते आणि आपण नकारात्मक गोष्टी, नकारात्मक विचार आणि वेदनादायी विचार, त्रासदायक विचार, दुःखद विचार यांना जर कायम आपण मनामध्ये ठेवलं तर आपल्याला आयुष्य म्हणजे काय हेच कळत नाही. आपल्याला असं वाटतं की आयुष्य खूप अवघड आहे, आयुष्य खूप वेदनादायी आहे, आयुष्य खूप त्रासदायक आहे आणि माझ्याकडं खूप साऱ्या गोष्टींची कमतरता आहे. जगाकडं एवढं सगळं आहे आणि माझ्याकडे मात्र काहीच नाही. परंतु अशा वेळी जसं की मॅडमनी म्हटले की जर आपण कटू स्मृतींची जर होळी केली तर आयुष्यावर नव्याने प्रेम जडतं आणि अंतर्मनामध्ये जो हृदयातला सागर आहे त्याला प्रेमाचं भरतं येतं आणि तू माझा श्वास आहे हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा मनातला जो सागर आहे हृदयातला त्याला प्रेमाचं नव्याने भरते येतं. खूप अप्रतिम, अगदी प्रेरणादायी आणि एक वास्तव मांडणारी मॅडमची ही सुंदर अशी रचना होती. रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM तुमच्या आवडीच्या शोमध्ये म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये. श्रोते हो, तुम्ही माझ्यासोबत आहात म्हणजेच आरजे कैलास सोबत. आनंदी रहा, आनंद लुटा.